गोदावरी पात्रात पूर आल्यानं नंदूर माध्यमेश्वर धरणाचे मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाहासमोरील चक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत। इथूनच नगर आणि मराठवाड्याकडे पाण्याचा प्रवाह नियंत्रित होत असतो। या धरण परिसरातील सायखेडा चांदोरीत गावात पाणी घुसले। गेल्या वेळेस पाण्याच्या दबावामुळे येथील दरवाजे तुटले होते, त्यामुळे अधिकाधिक पाणी प्रवाहित करण्यासाठी नंदूर माध्यमेश्वर रित करण्यात येत आहे। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या संपर्कात आहेत। योगेश, काय अधिक माहिती आहे? नाशिक परिसरामध्ये अजूनही पाऊस हा 200 मिलीमीटर याच्याने पडतो आहे आणि त्यामुळे अधिकाधिक पाऊस जो आहे हा धरण क्षेत्रामध्येही पडतोय आणि त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याची जी परिस्थिती पाणी सोडलं जात आहे ते 4 वाजेनंतर अधिकाधिक सोडलं जाणार आहे आणि त्यामुळे नंदुरबार धरण जिथून हा सगळा वेग नियंत्रित केला जातो, सर्व धरणांचं पाणी याच धरणातून जात असतं। त्या ठिकाणचे हे सर्व साथीचे चक्राकार दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। हे सर्व पाणी जे आहे ते मराठवाड्याकडे जाणार आहे आणि मराठवाड्यातल्या जायकवाडीमध्ये हे सगळं जाऊन पाणी मिळणार आहे। एकूणच या परिसरामध्ये जी काही 90 गावं आहेत, या पुरामुळे 90 गावातल्या सर्व शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत। शहरामध्ये जितके काही सगळे पूल आहेत ते पूल सगळे बंद करण्यात आले आहेत आणि शहरातली वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली आहे। त्यामुळे एकूणच पूर या ठिकाणी वाढल्यामुळे नाशिक शहरातले सगळे जनजीवन विस्कळीत झालं। धन्यवाद योगेश, या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय नंदूर माध्यमेश्वर धरणाचे चक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत। हेच पाणी जायकवाडीच्या दिशेने प्रवाहित होत असतं आणि त्यामुळे आता या नदीपात्राच्या बाजूला असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।